तर राज्यामध्ये नेमकं कुणाचं सरकार येणार, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती जाणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली आणि त्यामुळेच वाढलेली मतदानाची टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहावं लागणार आहे। महाराष्ट्रात 65.02% इतकं मतदान झालंय। 2019च्या विधानसभेला महाराष्ट्रात 61.13% मतदान झालं होतं। 2019च्या तुलनेत 3.89% मतदान जास्त झालंय। त्यामुळे वाढलेल्या मतदानाचा फायदा नेमका कोणाला होणार याची उत्सुकता प्रचंड आहे। तर काही एक्झिट पोल अजूनही येत आहेत। ॲक्सिस माय इंडिया नुसार महायुतीला बहुमत मिळेल असा अंदाज त्यांनी वर्तवलाय। महायुतीला 150हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। महाविकास आघाडीचा आकडा मात्र 80च्या घरातच राहील असाही अंदाज वर्तवण्यात आलाय। तर मराठवाड्यामध्ये महायुतीचाच बोलबाला राहील असाही कल वर्तवला गेलाय। 288 पैकी 226 जागांचाच अंदाज ॲक्सिस माय इंडियानं जाहीर केलेला आहे आणि या एक्झिट पोल नुसार इथे पाहायला मिळते स्पष्टपणे की महायुतीचीच पुन्हा एकदा सत्ता येऊ शकते। सध्या आपण जर बघितलं तर मतदानाची टक्केवारी एकीकडे वाढलेली आहे। ॲक्सिस माय इंडियाकडनं आलेला हा पोल बघतोय महायुतीला 150हून अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवलाय। तर महाविकास आघाडीला मात्र 80च्या घरातच जागा मिळतील असा अंदाज वर्तवलाय। मराठवाड्यात महायुतीकडेच कल झुकलेला असेल असं म्हटलेलं आहे। ॲक्सिस माय इंडियाचा हा पोल समोर आलेला आहे आणि महायुतीलाच बहुमत मिळेल असा अंदाज त्यांनी वर्तवलाय। 288 पैकी साधारण 225 ठिकाणी त्यांनी हा आपला कल नोंदवून घेण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यात त्यांच्या म्हणण्यानुसार महायुतीला 150पेक्षाही जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवलाय। प्रत्येक रिजन वाईज आपल्याला बघायचं आहे कशा पद्धतीने हा ॲक्सिस माय इंडियाचा पोल आलाय। ठाणे कोकण इथे महायुतीला 24 जागा तर महाविकास आघाडीला 13 जागा मिळतील आणि इतरांना 2 जागा मिळतील असा अंदाज वर्तवलेला आहे। दुसरीकडे मुंबईमध्ये 36 जागांपैकी महायुतीला 22 जागा तर महाविकास आघाडीला 14 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला गेलाय। ॲक्सिस माय इंडियाचा हा पोल आपण पाहतोय। साधारण 225 जागांवरती त्यांनी हा पोल केलेला आहे। मराठवाड्यात महायुतीला 30 तर महाविकास आघाडीला 15 जागा मिळतील आणि अपक्षांना 1 जागा मिळेल असा अंदाज वर्तवला गेलाय। त्या पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीला 38 तर महाविकास आघाडीला केवळ 7 जागा आणि अपक्षांना 2 जागा मिळतील असा अंदाज 47 जागांपैकी वर्तवण्यात आलाय। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीला 36 जागा, महाविकास आघाडीला 21 जागा तर अपक्षांना 1 जागा मिळेल असा अंदाज वर्तवला गेलेला आहे। तर विदर्भामध्ये आपण बघतोय ॲक्सिस माय इंडिया पोलचा हा निकाल समोर आलेला आहे आणि त्यांचा हा अंदाज आहे महायुतीला 39, महाविकास आघाडीला 20 जागा तर अपक्षांना 3 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे साधारणपणे 178 ते 200 जागा महायुतीला मिळतील आणि स्पष्ट बहुमतापेक्षा जास्त ते जातील। तर महाविकास आघाडीला केवळ 82 ते 102 जागा मिळतील आणि अपक्ष 6 ते 12 जागांवर विजयी होतील असा अंदाज हा ॲक्सिस माय इंडियानं वर्तवलेला आहे। तर ॲक्सिसच्या एक्झिट पोलनुसार मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंना सगळ्यात जास्त पसंती आहे। मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंना दुसरी पसंती पाहायला मिळते तर तिसरी पसंती ही देवेंद्र फडणवीसांना ॲक्सिसनुसार पाहायला मिळते। त्यामुळे शिंदेंना सर्वाधिक 31% लोकांनी पसंती दर्शवलेली आहे। मुख्यमंत्री पदासाठी तुम्हाला कोणता उमेदवार योग्य वाटतो, चांगला वाटतो असा प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्यानुसार एकनाथ शिंदेंना 31% लोकांनी पसंती दर्शवली आहे मुख्यमंत्री पदासाठी तर उद्धव ठाकरेंना 18% लोकांनी पसंती दर्शवली आहे। तर देवेंद्र फडणवीस यांना 12% लोकांनी पसंती दर्शवली आहे तर शरद पवार यांना 5% लोकांनी पसंती दर्शवली आहे। त्या पाठोपाठ नितीन गडकरी, अजित पवार, नाना पटोले यांनाही लोकांनी काही अंशी पसंती दर्शवलेली आहे। मात्र सगळ्यात जास्त पसंती ही सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच वर्तवण्यात आलेली आहे। ॲक्सिस माय इंडिया पोल समोर आलेला आहे आणि त्यानुसार मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना 31% नागरिकांनी आपली पसंती दर्शवली आहे। तर ॲक्सिस माय इंडियानुसार मराठा वोट शेअर महायुतीला अधिक पडेल असाही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। ओबीसी, अनुसूचित, भटक्या विमुक्त
जाती या संदर्भातले शेअर्सही युतीलाच मिळतील असंही म्हटलेलं आहे. मतदार हा महाविकास आघाडीचा असेल असं ॲक्सिसने म्हटलंय. त्याच पद्धतीनं कुणबी समाजाचा कल सुद्धा युतीलाच असेल असा अंदाज हा ॲक्सिस माय इंडिया पोलनं वर्तवलेला आहे. त्यामुळे मराठा वोट शेअरिंग म्हणजे मराठा मतं जी आहेत ती महायुतीला सर्वाधिक मिळतील असा अंदाज त्यांनी वर्तवलाय. तर ओबीसी, अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जातींसाठीचा जो कल आहे तो सुद्धा युतीला जास्त असेल असं म्हटलेलं आहे. मुस्लिम समाजाचा मात्र सगळ्यात जास्त वोट शेअर म्हणजे सगळ्यात जास्त मतं ही महाविकास आघाडीला मिळतील आणि कुणबी समाजाचा कल मात्र युतीकडे असेल असं म्हटलेलं आहे. ॲक्सिसनं आपले हे कल समोर आणलेले आहेत. ॲक्सिस माय इंडिया नुसार समोर आलेले हे पोल आहेत आणि या पोलनुसार महायुतीकडे नेमका कोणाचा कल असेल, जातनिहाय आपण पाहतोय, समाजनिहाय हा कल कसा असेल पाहतोय. दलित महायुतीला 34 तर महाविकास आघाडीकडे 40, अनुसूचित जमाती यांचा 49% शेअर तर महाविकास आघाडीला 40% शेअर असेल. भटक्या विमुक्त जातींचा 54% महायुतीला शेअर तर 30% हा महाविकास आघाडीला असेल. मुस्लिमांचा 4% महायुतीला तर 79% महाविकास आघाडीला असेल. इतर ओबीसींचा जो कल आहे तो 64% महायुतीला तर महाविकास आघाडीला 25 असेल. मराठा समाजाचा महायुतीकडे कल 48 तर महाविकास आघाडीकडे 40 इतका असेल. तर इतर आणि सर्वसामान्य यांचा 68% कल हा महायुतीकडे आणि महाविकास आघाडीकडे 22% कल असणार आहे. तर इतर समाजाचा 57% कल हा महायुतीकडे तर 28% कल हा महाविकास आघाडीकडे असेल असं ॲक्सिस माय इंडियानं म्हटलंय.